नमस्कार मित्रांनो. बघा, हा क्वेश्चन छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस 2024ला आलेला आहे. तसेच हा क्वेश्चन आर-आर-बी एन-टी-पी-सीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. बघा, हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आपण हे बघणार आहोत. बघा मित्रांनो, क्वेश्चन काय म्हणत आहे, एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. अंश आणि छेद यामध्ये प्रत्येकी 4 मिळवल्यास 6/5 हा अपूर्णांक मिळतो. तर तो अपूर्णांक काढा. बघा, दोन पद्धतीने सोडवू. एक आहे ऑप्शन मेथड. बघा, पहिलं ऑप्शन काय म्हणतंय 18, 13. दुसरा आहे 17, 12. तिसरा आहे 26/21. चौथा आहे 24/21. चौथा आहे 24/21. बघा काय म्हणत आहे, अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ते मोठा आहे. तर पहिला 13 आणि 5 18 बरोबर आहे. 12 आणि 5 17. 21 आणि 5 26. 21 सॉरी 24 आणि 19. आणि 19. बरोबर आहे मित्रांनो. 24 आणि 19 5 ने मोठे आहे. ते सर्व ऑप्शन मधले अंश हे छेदापेक्षा 5 ने मोठे आहे. पण काय म्हणत आहे, यामध्ये प्रत्येकी 4 मिळवल्यास 6/5 हा पूर्णांक मिळतो. याच्यात 4 मिळवले. हे 4 मिळवले. किती झाले? 8 आणि 4 22. 13 आणि 4 17. तर याला भाग जातो का? नाही जात. 17 न 4 21. 12 आणि 4 16. याला सॉल्व्ह केलं तर मिळते का? यालाही भाग नाही जात. 26 आणि 4 30. 21 आणि 4 25. 5 सकम 30. 5 5 25. याला जातो का? 24 28. 19 न 4 23. यालाही भाग नाही जात. तर बघा मित्रांनो, ऑप्शन आपला 26 आणि 21 हा ऑप्शन आपला बरोबर आहे. समजलं? हे झालं. आता आपण नॉर्मल मेथड यूज करणार आहोत. एक्स आणि वाय घेऊन. बघा काय म्हणते, एका पूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. समजा छेद आपण x घेतला, तर अंश काय राहील? 5 ने मोठा छेदापेक्षा. छेद x आहे आणि अंश 5 पेक्षा मोठा आहे. बरोबर झालं? आणि काय म्हणते, अंश आणि छेद यामध्ये प्रत्येकी 4 मिळवल्यास काय मिळते म्हणते? 6/5. तर तो अपूर्णांक काढा. सोपे आहे. x प्लस 9, x प्लस 4, 6/5. 5x प्लस 9 5 45. 5 ने याला गुणलं, 6 ने याला गुणलं. 6 चूक 24. 5x 6x मधून 5x गेले किती राहते? x 45 वजा 24 किती राहते? 5तून 4 गेला 1 राहते. 4तून 2 गेले 2 राहते. x ची व्हॅल्यू किती आली मित्रांनो? 21. हा छेद आला 21 आणि अंश काय? 5 ने मोठा. 21 न 5 26. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. बघा मित्रांनो, तुम्हाला हा क्वेश्चन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.